मंडळी, रोज विचार करतो बडे मुद्द्याची सुरुवात आज वेगळी करू, पण आज पहिल्यांदा असं झालंय की सुरुवात कुठून आणि कशी करू। आज तुमच्या मनात जो राग आहे, चीड आहे, संताप आहे, तोच माझ्याही मनात आहे। स्टेटसवरच्या भावनाही त्याच आहेत, फक्त शब्द वेगळे असतील कदाचित। एक सामान्य माणूस म्हणून आपलं आयुष्य आणि त्यातलं स्वप्न नेमकं काय असतं? कधीतरी काश्मीरला जावं, सात जन्माचा सोबती तिनं 6 दिवसात गमावला। त्याला शेवटचा निरोप देताना तिनं फोडलेला टाहो काळीच पिळवटून टाकतो हो। पहिल्यांदाच असं घडलं की दहशतवाद्यांनी नावं, धर्म विचारून आणि पॅन्ट काढून डोक्यात गोळ्या घातल्या। आज त्यांनी दहशतवादाला धर्म नसतो हे वाक्य खोटं ठरवलं। भाकरी वाचवायला आलेल्या सय्यदला सुद्धा गोळ्या घालून ठार मारणाऱ्या सैतानांचा कसला आणि कुठल्या धर्माचा जिहाद असेल असा प्रश्न पडतो। खरं सांगू, दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये विनय, शुभम, अतुल, प्रशांत यांच्या डोक्यात गोळ्या घातल्यात आणि हुसेन अब्दुल हैदरच्या पोटावर लाथ मारली आहे। तिथं आलेले पर्यटक त्यांचा धर्म घेऊन नाही, काश्मीरसाठी भाकरी घेऊन आले होते, पण दहशतवाद्यांनी 27 जणांना मारून उद्याच्या पिढ्यांची उपासमार केली आहे। गेल्या काही दिवसात पुन्हा गजबजलेल्या स्वर्गाचं दहशतवाद्यांनी पुन्हा स्मशान केलंय, ज्या स्मशानात निष्पाप, निर्दोष आणि निशस्त्र लोकांना धर्माच्या नावावर ठरवून टार्गेट केलं गेलं, किलिंग केलं गेलं। पण हे किती दिवस चालत राहणार आहे? सामान्य माणूस किती दिवस असा मरत राहणार आहे? सुरक्षेची हमी देणाऱ्या सत्तेची काही जबाबदारी नाहीये का? की आम्ही केवळ सिनेमाचे स्क्रिप्टेड डायलॉग ऐकत राहणार आहोत? बंदुकीच्या जोरावर सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या सैतानांच्याही काळजाचा थरकाप उडेल असा मुळावरचा घाव घातला जाणार आहे का? हाच आहे आजचा सवाल। पति को मार दिया। देश का नौजवान ये चाहता है कि पाकिस्तान को नक्शे से खत्म कर दिया जाए। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। हे अतिरेकी मिळालंच पाहिजेत। या सरकारनं त्यांना शोधून काढून त्यांना गाडलं पाहिजे। हम लोग फौजी हैं, अमन के दुश्मन, अमन के दुश्मन वो लोग हाँ फायरिंग कर रहे हैं। में चोट है। मेरे बाजू में बगल में था। आतंकवादी आ रहे हैं, उनको धर्म पूछ करके मार रहे हैं, और अभी तक देश में ये नैरेटिव सेट किया जा रहा है कि आतंकवाद का कोई धर्म नहीं होता। आमच्या देशाच्या आमच्या भावाभावामध्ये एक तिढा निर्माण करायचं कार्य केलेलं आहे। पाकिस्तान का मंत्री फवाद चौधरी बोल रहा है कि हम डरने वाले नहीं हैं, तुम्हारे बाप भी डरेंगे। फवाद चौधरी सुनो, पाकिस्तान, पाकिस्तान। धर्माचं नाव विचारून जी हत्या केलेली आहे, मला तर वाटतंय की ही मुस्लिम नव्हेत, या मुस्लिमांच्या नावावर काळिंबा आहे। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। पहलगाममध्ये निशस्त्र आणि निरपराध पर्यटकांवरती त्यांची नावं विचारून गोळ्या झाडल्या गेल्या। अतिशय थंड डोक्यानं आणि कट आखून TRFच्या दहशतवाद्यांनी नरसंहार घडवला। नरसंहार घडवणारी ही TRF नेमकी काय आहे ते पाहूया। TRF म्हणजे द रेझिस्टन्स फ्रंट। TRF ही पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची एक शाखा आहे। केंद्र सरकारनं कलम 370 रद्द केल्यावर TRF अस्तित्वात आली। काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करणं हा TRFचा मुख्य हेतू आहे। हँड ग्रेनेड्स असो की UBGL
ग्रेनेड्स असो अशी वेगवेगळी शस्त्र त्यांना देतात, ज्यामुळे त्यांची जी लढण्याची क्षमता असते ती वाढते. त्याच्यानंतर हे ज्यावेळेला ट्रेनिंग पूर्ण होतं तर त्यावेळेस ते रात्रीच्या वेळेला भारतीय सीमेच्या आत त्यांना घुसवण्याचा प्रयत्न करतात LOCमधून, आणि 95% लोक तिथून घुसण्यास आत येतात. आणि नंतर मग आत आल्यानंतर त्यांना त्यांचे हँडलर्स रिसीव्ह करतात, त्यांना कुठेतरी ठेवतात, त्यांना राहायला जागा देतात. दहशतवादी हल्ला करणाऱ्या TRFच्या 4 क्रूरकर्मा दहशतवाद्यांचा फोटो समोर आलाय. हल्ल्याचा मास्टरमाइंड नेमका कोण हेही आता स्पष्ट झालंय. दहशतवादी सैफुल्ला खालिद या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून आसिफ फौजी, सुलेमान शहा आणि अबू तल्हा यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांचा हा गट महिनाभरापासून सक्रिय होता. याच दहशतवाद्यांनी नरसंहार केल्याचा संशय व्यक्त होतोय. रेकी केली जाते आणि त्यानंतर हल्ला केला जातो. तर थोडक्यात पाकिस्तानचे जे सैन्य आहे आणि पाकिस्तानची गुप्तहेर जी संस्था आहे ISI त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत करते. एक तर पैसे देणं, आधुनिक शस्त्र देणं, दारुगोळा देणं, ट्रेनिंग देणं, लिडरशिप प्रोव्हाइड करणं. दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या 15 दिवस आधी रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. सोबतच स्लीपर सेलनंही दहशतवाद्यांना या हल्ल्यासाठी मदत केल्याचे धागेदोरे समोर येतात. हल्ल्याचे मास्टरमाइंड पाकिस्तानातनं दहशतवाद्यांच्या संपर्कात होते असे पुरावे डिजिटल एव्हिडन्सच्या माध्यमातून मिळाले. त्यामुळे पाकिस्तानातील TRFच्या मोहरक्यांचा पर्दाफाश झालाय. आता या मोहरक्यांचा हिशेब कधी होतो याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर काही सवाल निर्माण झालेले आहेत. आज संपूर्ण देश हा प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नांच्या वर आज आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. हे सवाल कुठले आहेत एकदा नजर टाकूया. बडे मुद्देच्या माध्यमातून आज सवाल उपस्थित करतोय आपण. दहशतवाद्यांच्या मुळावर घाव घालण्याची ही आता वेळ आली आहे का? आर पारची ही लढाई किती दिवस सामान्य माणसाचे बळी जाणार आहेत? या दहशतीसाठी या निष्पाप लोकांच्या हत्येचा बदला हा घेतला जाणार आहे का? याआधी खरं तर एक प्रकारे जरब निर्माण व्हावी यासाठी सर्जिकल स्ट्राईक वगैरे करण्यात आला, पण पूर्ण बिमोड करण्यासाठी काय केलं जाईल? दहशतवाद्यांना धर्म नसतो हे आज खोटं ठरवलं गेलं का? कारण का अशा प्रकारे टार्गेटेड किलिंग करण्यात आलं याच्याबद्दलची चर्चा आज आपल्याला करायची आहे. दहशतवाद्यांना स्वर्गाला स्मशान बनवायचंय का? कारण ज्या प्रकारे आजपर्यंत कधीही अशा प्रकारे घडलं नाही. पहिल्यांदा सामान्य माणसावरती निष्पाप लोकांना टार्गेट का केलं गेलं आणि त्यामुळे काश्मीरचं किती मोठं नुकसान झालं? धर्माच्या नावावर ठरवून टार्गेट कशासाठी केलं गेलं? ही काय मोडस ऑफ इंडिया आहे हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण दहशतवादी हल्ले आजवर असे झाले पण कधी असं धर्माचं नाव विचारून हत्या झालेल्या नव्हत्या. पर्यटकांची सुरक्षा करण्यात सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरल्या का? हा मुद्दा सुद्धा आज आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे. आणि या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, पण आपण जाणार आहोत डोंबिवलीमध्ये. प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर हा हल्ला होतोच कसा? का होतो हा हल्ला? उद्या उठून आपल्यापैकी जातील म्हणून काय असं सहन करायचं? कुठे आहेत देशाचे मुख्य? आहेत का कुठे आहेत? हा, ते भारताच्या बाहेर होते, आता आले भारतात आणि आता गेले तिकडे. मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होतं कुठे? का नाही आलं ते लोक? तर प्रत्युत्तर काय देणार तुम्ही? पण ही माणसं कुठून आणणार जी गेली आहेत ती? एवढ्यासाठी का जाता भारताचे हे माणसं? प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे? आदिती तेनंतर तुमच्या मागचे जे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची, ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या. प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे. का आम्ही आमच्या देशात भिवून मागायचं? का भिवून जायचं? का आमच्या हातात हे नाहीये? आम्हालाही कायदा सुव्यवस्था कळते का? कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथं बघायला? स्वतः प्रत्येक जण बघतायत मला खुर्ची पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला पैसा पाहिजे. का? आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची. माणसाच्या मताची किंमत राहिली आहे कुठे? तुम्ही EVM मध्ये घोटाळे करता, तुम्ही खुर्ची फाडता, तुम्ही राज्यात तुम्ही सरकार बदलून टाकता. आमची मतं राहिलीत कुठे? आमची माणसं राहिलीत कुठे? आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे? कसे काय तिथले लोक आहेत ते येऊ शकतात इथल्या पोलिसांच्या
कुठून त्याच्याजवळ ते कडवे सगळे? हे कुठून आलं त्याच्याकडे सगळं? ह्याची आधी उत्तरं द्या. तिकडे सुरक्षा व्यवस्था क्या नव्हती ह्याची उत्तरं द्या. ते कोणाचा धर्म विचारून गेले हे उत्तर नाहीये त्याच्यावर. आणि दिशाभूल करू नका लोकांची. तुमची सुरक्षा यंत्रणा तिथे का नव्हती याचं उत्तर द्या सरकारने. आणि प्लीज असं दुःखद घटना असेल ना सामान्यांनी व्हिडिओ काढायचे बंद करा. अरे त्या कुटुंबावर काय अवस्था आली आणि तुम्हाला ते व्हिडिओ काढायचं सगळ्यांना कशाला काढायचंय? अरे तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवायला काय आमच्या बाजूच्या सोसायटीवाले? अरे दुःख वाढता की त्यांच्या घरातच काय वेळ आली आणि कोणामुळे? सरकारमुळे ही वेळ आली आहे. कुठे आहे सुरक्षित आपला देश आणि कुठे आहे आपला महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवला? हा प्रत्येक वेळी सामान्य जनतेला भेटीस करण्यात येतो. सगळेजण आपापली खुर्ची बघून आपापल्या केबिनमध्ये आहे तर सुरक्षित आहे. सामान्य माणूसच नेहमी भरडला जातो. सामान्य माणसाची सुरक्षा आहे कुठे? आहे कुठे सामान्य माणसाची सुरक्षा? फक्त आणि फक्त आपलं महाराष्ट्र सरकार देश फोडण्यामध्ये आणि केंद्रीय सरकार देश फोडण्यामध्ये व्यस्त आहे. सुरक्षेचं काही नाहीये. आपण सुरक्षेमध्ये झिरो आहे. सामान्य माणसाला अजिबात सुरक्षा नाहीये. अजिबात सुरक्षा नाहीये सामान्य माणसाला. सरकारच जिम्मेदार आहे. सुरक्षा व्यवस्था नाहीये कुठे सामान्य माणसाला जायचंय. सरकार हे सरकार फोडण्यामध्ये फक्त व्यस्त आहे. अरे आम्हाला खुर्ची पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, हे सगळीकडे चालू आहे. माणसाची सुरक्षा आहे कुठे? सुरक्षा आहे कुठे माणसाची? सगळ्यांनी उघडा. एवढे सगळे जेवढे व्हिडिओ काढत होते ना तोंडाने द्या, बोला. सामान्य माणसाच्या मनातला हा आवाज, त्याच्या मनातली व्यथा, त्याच्या मनातला संताप आणि हा राग हे सगळं आज व्यक्त होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, स्टेटसच्या माध्यमातून आणि प्रत्येक आवाजाच्या माध्यमातून. आणि या सगळ्या प्रश्नांबद्दल ही जी अगतिकता आहे सामान्य माणसाची त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या मनातल्या प्रत्येक सवालावर चर्चा करणार आहोत. आणि आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आहेत. शिवचरित्र अभ्यासक शेख सुभान अली आहेत. इतिहास अभ्यासक तुषार दामगुडे आहेत. आणि केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हिमांशू पाटील या चर्चेमध्ये सहभागी आहेत. चर्चेची सुरुवात स्वाभाविकपणे मला सत्ताधाऱ्यांपासून करायची आहे, कारण सामान्य माणसानं विचारलेला प्रत्येक सवाल आज सत्ताधाऱ्यांना आहे. अगतिकता सामान्य माणसाची आहे. सांगा आमची सुरक्षा कुठं आहे? सवाल हाच आहे. केशवजी, सामान्य माणूस विचारतोय आम्ही किती दिवस मरायचं? कुठं गेलं ते सरकार जे सांगत होतं तुम्ही आमच्या सत्तेत सुरक्षित आहेत? खरं आजच्या घटनेने आपण सगळेच जण सुन्न आहोत, दुःखी आहोत आणि हा क्षण सगळ्यांच्या कुणालाच आपल्या आयुष्यात पुन्हा यावा असं न वाटणार आहे. अत्यंत वेदनादायी आजचा प्रसंग आहे. त्यामुळे खरं म्हणजे मला आज राजकारण कुठलंच करायचं नाही. ज्यावेळी मी मगाशी रिपोर्ट ऐकत होतो त्याही सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो. मग या ताईंचंही ऐकलं. आणि जी मानसिकता आहे की एकूण या देशामध्ये अशा पद्धतीने हा केवळ काश्मीरमधल्या एका ठिकाणावर झाला हल्ला नव्हता. हा हल्ला होता विकासावरती, हा हल्ला होता शांतीवरती, हा हल्ला होता मानवतेवरती. आणि त्यामुळे अशा पद्धतीने हल्ला करून या देशातली जी स्थिती आज आणली आहे, या देशातला आज प्रत्येक नागरिक संतापाने पेटून उठला आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबद्दल शंका बघायचं कारण नाही. दुसरं असं की कुठे आमची सुरक्षितता हा विचार त्यांच्या मनात येणार. पण या सगळ्यांनी खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी या हल्ल्याचा आणि आपण सगळ्यांनीच इथं बसलेले सगळे जे आहेत आणि आज माझी विनंती आणि माझी अपेक्षा आहे आणि आपण सगळे परिपक्व आहोत त्यामुळे माझी अपेक्षा आहे की आकडेवारी, मग मीही आकडेवारी मी सगळे आकडेवारी घेऊन आलो, पण आज आकडेवारी जायचं नाही. हा हल्ल्याचा आपण सगळे निषेध करू आणि या क्षणाला आपण एक आहोत. कारण त्या लोकांना हेच हवं आहे की आमच्यामध्ये मतभेद आहेत, अशा पद्धतीची गोष्टी करण्याची आवश्यकता त्या लोकांना आहे. त्याच्याऐवजी या ठिकाणी आपण एक राहिलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो तुमच्या मनात आहे की आम्हाला वेळ आमच्या याचा सूड घेतला जाणार की नाही, तर 100% तुम्ही याच्यापूर्वी बघितलं ज्यावेळी अशा प्रकारचे 2 हल्ले झाले, जे मोठे हल्ले सगळ्यामध्ये होते, त्या हल्ल्यानंतरनं केंद्रातल्या सरकारने आता लगेच तातडीने उद्याच जाणार काही नाही तुम्ही करायला असं नसतं. शेवटी आंतरराष्ट्रीय राजकारण आहे, त्याबद्दलची रणनीती ठरवावी लागते. पण त्या घटनेचा सूड, त्या घटनेबद्दलची शिक्षा दहशतवाद्यांना ही या केंद्र सरकारने दिली. आणि मला नक्की ठाम विश्वास आहे या प्रकरणातनं सुद्धा ही घटना दुर्दैवी, याचं कुठेही कुणीही आणि अत्यंत संतापजनक आहे.
त्यामुळे मी आज मोबाईल व्यवसाय बाजूला ठेवून केवळ या चर्चेमध्ये या पद्धतीने बसलोय शांतपणे, कारण मी सुद्धा दुःखी आहे सगळ्या घटनेने आणि सगळेजण दुःखी होत आपण. नाही, प्रत्येकाची ती त्यामुळे भावना आहे. पण या घटनेचं मी तुम्हाला विश्वास देतो, ठामपणे विश्वास देतो की जे घडलंय त्याचा पूर्णपणे जे कोणी केलंय त्याला मोकळं सोडलं जाणार नाही. ती शिक्षा त्याला होईल. गेल्या 10 वर्षामध्ये अनेक घटना अशा मी सांगू शकतो. फक्त मला ते राजकारण करायचं नाही आहे. मी एवढंच सांगतो, एवढंच आश्वस्त करतो की जे घडलंय त्याचं ते ज्यांनी घडवलं त्यांना मोकळं सोडलं जाणार नाही, त्यांना मोकळं शिक्षा सोडलं जाणार नाही, बदला घेतला जाईल हे तुम्ही सांगताय. सुषमा अंधारे आता आपल्या सोबत आहेत. सुषमाताई काही दिवसापूर्वीच याच ठिकाणी गेल्या होत्या, आठवड्याभरापूर्वी तिथून त्या तिथं परत आलेल्या आहेत. सुषमाताई, तुम्ही जेव्हा तिथं गेलात, एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपण जातो आपल्या आयुष्यातले काही क्षण घालवण्यासाठी, पण अशा प्रकारे जर तिथं आपल्याला मृत्यू गाठत असेल तर या सगळ्यातनं अनेक सवाल निर्माण होत आहेत. आज ती सामान्य महिला जो आक्रोश करत होती, आज ती मुलगी जिने आपला पती गमावला, प्रत्येक भारतीयाच्या मनात तो आक्रोश आहे. तुमची काय भावना आहे? आज जे घडलं त्या सगळ्याच्या बद्दल तुमचं काय मत आहे? पहिल्यांदा तर मी या देशातली सजग आणि संवेदनशील नागरिक म्हणून या हल्ल्यामध्ये ज्यांनी आपला जीव गमावलेला आहे अशा सगळ्या भारतीय सुपुत्रांचा त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पित करते, अभिवादन करते. या सगळ्यांमध्ये केशवजी म्हणाले की एकीकडे ते राजकारण आणायचं नाही असं म्हणत होते आणि मग माझ्याकडे आकडे आहेत, माझ्याकडे असं आहे, एक गर्भित धमकीबाजा बोलायचा त्यांचा प्रयत्न होता. पण मला त्याच्यात अजिबात जायची इच्छा नाही, मानसिकता सुद्धा नाही. त्यांना काय आकडेवारी आणि काय ती त्यांची नेहमीची पद्धत त्यांना नकला बसो. मला भारतीय म्हणून विचार करते मी, आणि भारतीय म्हणून विचार करताना असं वाटतं की तुम्हाला जी पावलं उचलायची ती उचला. तुमच्याकडे 5वी बहुमत आहे, तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत. त्या यंत्रणा इतर कामांमध्ये लावण्यापेक्षा इतर अजून जी तुम्ही या देशाची सुरक्षितता सोडून बाकीच्या ज्या अंतर्गत अशांतता माजवण्यासाठी जी ताकद वापरता ती ताकद तुम्ही तिथे वापरा. आम्ही भारतीय म्हणून, आमचं पक्षीय राजकारण बाजूला सोडून आम्ही भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत. कारण ही जबाबदारी एक पक्ष म्हणून नाही, ही जबाबदारी भारतीय म्हणून आम्ही सगळ्यांनी पेलून घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी मी गेले होते, जी बायसिनराम व्हॅली सांगितली जाते, ज्या व्हॅलीत ही घटना घडली, साधारणतः श्रीनगर पासून 89 किलोमीटर अंतरावर असणारी ही व्हॅली, हा काही बॉर्डर एरिया नाहीये. आज जाताना किमान 5 प्रकारचे वेगवेगळे चेकपोस्ट आहेत, जे BSFचे आहेत, RCFचे आहेत. आणि एवढी मोठी सुरक्षा असताना सुद्धा तिथपर्यंत माणसं पोचतात कशी, हा अजूनही मला पडलेला. कारण मी तर प्रचंड बर्फ असताना आता 1 महिन्यापूर्वी मी 28 फेब्रुवारी ते 8 मार्च तिथे गेलेले होते. आणि त्यावेळेला तिथे असणारं वातावरण, तिथली सगळी इकॉनॉमी जर बघितली तर ती नो डाऊट तिथला सगळा अगदी छोट्यातला छोटा गॉगल विकणारा, सॉक्स विकणारा, हातमोजे देणारा, तिथे मॅगी बनवून खाऊ घालणारा, घोडे चालवणारा किंवा तिथला उलनच्या शॉल विकणारा, हा सगळा मुस्लिम समुदाय आहे. निश्चितपणे ज्यांनी धर्म विचारून असेल, जात विचारून असेल, जे काही असेल, त्यांचं कुणीच समर्थन करणार नाही आणि त्यांना कंठस्नान घातलंच पाहिजे ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे. ती भावना माझी आहे. पण या सगळ्यांमधनं या भारतात पोलरायझेशन होऊ नये, या भारतात ध्रुवीकरण होऊ नये. पुन्हा एकदा इथे जाणीवपूर्वक जाती धर्माचे कार्ड खेळले जाऊ नयेत. जे काही घडतंय त्याला भारतीय म्हणून सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे आणि भारतीय म्हणून या सगळ्यांचा बिमोड केला पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. माझ्याकडे अजिबात फार काही बोलायला नाहीये. तुमचे काय आकडे तुम्हाला लखला, माझ्याकडे एवढे आकडे आहेत, मी पण काढू शकतो, तू पण काढू शकतो, ही जी तुमची गर्भित भाषा आहे ती तुमच्या जवळ ठेवा. तुम्ही आता आम्हाला किती सुरक्षितता देऊ शकता ते सांगा. कारण सरकार आल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये उरी, पठाणकोट, पुलवामा, त्यानंतरचा हा एक मोठा हल्ला, जर 4 मोठे हल्ले या देशात होत असतील तर हा देश सुरक्षित हातात आहे हे कशावरून समजावं. तरीही जर त्यांचं म्हणणं असेल तर मी दोन्ही हात, तिसरं मस्तक जोडून पुन्हा एकदा उत्तर घेतो पुन्हा पुढच्या पाहुण्यावर जातो. तुम्ही ताकदवर आहात. तुम्ही आता कंठस्नान कधी घालणार आहात आणि कधी आम्हाला मोकळा श्वास घेऊ देणार आहात एवढं फक्त सांगा.
बाकी आम्हाला काही कुठल्या पक्षीय राजकारणात जायचं नाही, तुमच्या निवडणुकीच्या गणितात जायचं नाही, आम्हाला कुठल्याही जात धर्माने कशातच पडायचं नाही. ठीक आहे, मी विचारतो. भारतीय म्हणून आम्हाला सुरक्षित श्वास घेऊन द्या. केशवजी. संपलं. असं आहे ताई, भारतीय म्हणून खरं म्हणजे मी भारतीय या भूमिकेतच मी विनंती केली होती की राजकारण करायचं असेल तर मला खूप राजकारण करता येतं, पण मी आज ते करणार नाही असं मी विनम्रतेने सांगितलं होतं. पण काय की आपल्याला विनम्रता कदाचित तिकडे बघण्याची सवयच राहिली नसेल, त्यामुळे मला माझी तुम्हाला धमकी वाटली असणार, पण मी अतिशय विनम्रतेने सांगितलं होतं. एक दुसरं असं होतं की खरं म्हणजे या कधी आम्हाला मिळणार असं आहे की इथे अशा घटना ज्या आहेत ज्या त्याच्यासाठी इतिहास बघावा लागतो, आणि ज्या घटनांचा उल्लेख तुम्ही केला त्या घटनानंतरनं आपण एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केला, जो अनेक वर्षानंतरनं याच्यापूर्वी आता मला नाईलाज आहे म्हणून दुर्दैवाने बोलावं लागतं, मला बोलायची वेळ नव्हती, बोलणारे नव्हतो मी, पण जेव्हा काँग्रेसच्या कार्यकाळात केवळ कडी निंदा करायची भाषा वापरली जायची, त्याच वेगळ्या 10 वर्षामध्ये. आणि मी तर आता 2002 पासूनचे अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय अशा प्रकारे पाकिस्तान किंवा अन्य दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किती कुठे कुठे लोक गेलेत याची आकडेवारी पण मी आणली. पण मला एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. मला ते करा, मी सुरुवातीला मला हे करायचं नाही आज काही, पण ताईने ज्या पद्धतीने केलं की मला धमकी नाही आहे ताई ही. आज आपण एक सगळे आहोत या भूमिकेतनं. आता तुम्ही तुमचे खुलासा उत्तर केलात की तुम्ही गेला होतात 5 ठिकाणी सिक्युरिटी आहे, म्हणजे असं आहे की त्या ठिकाणी सिक्युरिटी तुमच्याच बोलण्यात आली की सिक्युरिटी किंवा अन्य गोष्टी आहेत. आता एक मला एक पोलीस अधिकारी, एक निवृत्त पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना त्यांनी किस्सा सांगितलं की आम्ही 99 अटॅक आम्ही थांबवतो, पण एक गोष्ट अशी घटना घडून जाते की ज्या 99 अटॅकवरती आमचं सगळं पाणी फिरून जातं. आता या घटनेत नेमकं कुठे लॅप झालेत, काय झालेत, हे सगळं समोर येणार आहे. ह्याचं उत्तर काय ते मी मगाशी सुरुवातीला सांगितलं, आश्वस्त मी करतो की नक्की याचं उत्तर दिलं जाणार, कोण असेल त्याला शिक्षा दिली जाणार. पण या निमित्ताने आज राजकारण करण्याची वेळ नाही, आपण भारतीय सगळे एक आहोत. या भूमिकेतनं तुम्ही आहात ना, मग त्या भूमिकेतनं आपण एक राहू, कारण त्यांना हेच आम्ही एक आहोत ही दाखवायची अशी वेळ आहे. केशवजी, राजकारण करायचं असलं तर मी काही केशवजी मला नाही ताई, मी माझी तुम्हाला धमकी मी अतिशय विनम्र भावनेतून तुम्हाला सांगितलं होतं, पण मला नाही करायचं त्याच्यात जायचं नाही. ठीक आहे आपण नको केशवजी, तुम्हाला या रास्ता अपेक्षा नाही करायचं राजकारण ताई, आज राजकारण करायची वेळ नाही. आपण मी अतिशय विनम्रतेने सांगितलं. विद्याताईनं मला चर्चेमध्ये आणायचं. विद्याताई, काश्मीर बदलतोय असं सांगितलं गेलं आणि बदलणाऱ्या काश्मीरमध्ये सगळ्यांनी या असं सांगितलं गेलं, लाखो लोक गेले, गेल्या काही दिवसामध्ये काश्मीर पुन्हा गजबजू लागलं आणि तेव्हाच हा पुन्हा हल्ला झाला सामान्य माणसावरती. तुमचं याच्याबद्दलचं काय निरीक्षण आहे? काय झालं? सुरक्षेमधले लॅप्सेस झाले, का हे सगळं घडलं? का सामान्य माणसाला आपला जीव गमवावा लागला असं तुम्हाला वाटतं? सुरुवातीला तर मी यांच्या आत्म्याला शांती मिळो एवढी प्रार्थना करते, परंतु काश्मीरला सगळं वातावरण चांगलं होत असताना आणि टुरिस्ट अगदी निर्भीडपणे तिकडे जात असताना अशा प्रकारचा कालचा जो हल्ला होता तो अनपेक्षितपणे होता. आणि दहशतवादी हल्ले आपल्याकडे होतात आणि गेले 11 वर्षामध्ये मला असं आठवतं, एक आपण बघितलं तर आपण भारतीय आहोत असं म्हणतो आपण, पण एरवी आपली ही भावना का नसते की आम्ही भारतीय आहोत. आम्ही जर भारतीय म्हणून कायम जर वावरलो या देशामध्ये, जात आणि धर्माचा भेद जर खुलेआम केला नाही, बटेंगे आणि कटेंगे आपण करत बसलो, तर मला वाटतं ही वैराची भावना सगळीकडे जात असते. आणि मला वाटतं हा द्वेष इतक्या मोठ्या प्रमाणात पसरला जातो की हे जे अतिरेक्यांसारखे जे वाईट लोक असतात, दुष्ट लोक असतात, दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात, ते कुठेतरी हे निमित्त साधत असतात. आणि आपण बघितलं असेल की आपण सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा सुद्धा आपल्याला सगळ्याची परिणती ही असं आहे, तुम्हाला असं म्हणायचंय? नाही, सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा आपल्याला वाटलं होतं की तिथले सगळे अतिरेकी कॅम्प जे आहेत ते आपण उद्ध्वस्त करू, पण ते उद्ध्वस्त अजून का नाही केले? कसली वाट बघतोय आपण? मग मला हेच कळत नाहीये की काल ते टुरिस्ट तिथे पहलगामला असताना त्या आजूबाजूच्या एरियामध्ये आर्मीला यायला 20-25 मिनिटं लागले. म्हणजे आता सुषमाताईंनी सांगितलं की तिथे चेकपोस्ट आहे, प्रत्येक BSFचे लोक, RPFचे लोक आहेत, सगळे आहेत, परंतु मग टुरिस्टवरती एवढा हल्ला झाला तरी आजूबाजूला दूर पर्यंत कुठे लोक दिसलेले नाही. आता अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि अशा प्रकारे लोक जर सुरक्षित नसतील तर मग या सगळ्याचं करायचं काय? मी थेट विचारतो ताई, विचारतो, बटेंगे तो कटेंगे सारखे जे नारे दिले गेले त्याची ही रिॲक्शन आहे असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला म्हणायचंय तसं? नाही, मला तर असं वाटतं बाबरी मस्जिद डिस्ट्रॉय केल्यापासून हे सगळं वैर
देशामध्ये हिंदू मुस्लिमचं वैर वाढत गेलं. आपल्या देशातल्या मुस्लिमांना मला असं आपण वाटतं भारतीय की- मला समजत बोलायचं आहे. नाही. मी येतो तुमच्याकडे. आणि हा. ते कुठेतरी, हे मी राजकारण बोलत नाहीये, मी माझा अनुभव सांगतेय की संतापजनक. ही द्वेषाची भावना जी आहे ही आपण पसरवलेली आहे जाणीवपूर्वक, की ठीक एक आहे. गठ्ठा केशव, मी मतदान विचारतो आपल्याला ताई. व्हावं ताई मी म्हणून. विचारतो. ताई मी आणि विचारतो. त्याची ही संतापजनक, परिणिती अत्यंत- कुठे ना कुठे आता होत थांबला असते. तरी बोलेन ना. हा हा हा, बोला. अत्यंत संतापजनक असं हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वक्तव्य आहे. हम्म. काय संबंध आहे हो? इकडे म्हणायचं भारतीय, भारतीयाचा अर्थ भारतीय, ज्या आम्ही जे भारतीय म्हणतो ना, त्या आमच्या दृष्टिकोनातनं कुठला हिंदू मुस्लिम विषयच नसतो. आणि कशाच्या आधारावरती, म्हणजे तुम्ही अतिरेक्यांचं समर्थन करताय की तशा घटना घडल्या म्हणून हे घडतंय? या पद्धतीचं हे अत्यंत समर्थन निर्लज्ज नाहीये. समर्थन या ठिकाणी तुम्ही हे करताय. तुम्ही लोकं ही आज एक मिनिट, मतदान आज करताना काँग्रेसची जे भूमिका हीच करतात आहे. ते तुम्ही आज जे वाड्रा वाटतंय हेच ते बोललाय बोलू नका. की देशामध्ये अशा तुम्ही- पद्धतीने घटना घडतायत. केशव काय संबंध आहे? उपाध्यायजी, या देशामध्ये तुम्ही- सबका साथ सबका विकास ही तुम्ही भारतीय जनता पार्टीची मोदी- भूमिका आहे. त्या भूमिकेवरती आम्ही चाललोय. मला एक गोष्ट एक मला घटना बडे- वाचून मला सांगा बोलायचंय. की विकासाची येतो, योजना येतो ताई. जाताना विकासाची योजना एक मला मतभेद बोलायचंय. हिंदू मुस्लिम म्हणून येतो केलेला ताई, आहे. येतो. त्यामुळे अशा पद्धतीने एका अर्थाने अतिरेक्यांचं समर्थन शरद पवार गट महाराष्ट्रात करतोय, जे वाड्रांनी तिथं दिल्लीमध्ये केलंय. काँग्रेसच्या भूमिका हीच भूमिका केशव काँग्रेसच्या वाड्रांनी उपाध्यायजी मांडली जे आहे की चुकीचं एका अर्थाने बोलतायत. देशामध्ये मुसलमान, म्हणजे देशामध्ये मुसलमानांना तुम्ही ठरवून एका अर्थाने दहशतवादी ठरवताय का हे सांगा. की दहशतवादी कृत्य देशातले मुसलमान करतात असं ताईंचं म्हणणं आहे का? हे तुम्ही सांगा. या बोलू द्या ना कशासाठी मला, अशा बोलू पद्धतीने द्या ना. भूमिका मांडताय? त्यांचं ऐकूया. अत्यंत त्यांचं संतापजनक काय म्हणणं आहे. ऐकूया. त्यांचं म्हणणं ऐकूया. हा. केशव उपाध्यायजी, तुम्ही माझं विधान दुसरीकडे नेऊ नका. मला म्हणायचं की देशामध्ये विष पसरवण्याचं काम केवळ एक गठ्ठा मतदान हिंदूंचे मिळावे, हिंदुत्व, ढोंगी हिंदुत्व करून हे केलेलं आहे. आणि मी अतिरेक्यांचं समर्थन बिलकुल अहो, करत तेच नाहीये. चाललंय ना, असं मी घडलं म्हणते म्हणून घडलं. हे म्हणजे एका अर्थाने या 250 देशातल्या मुसलमानांवरती संशय घेताय ताई किलो तुम्ही. आरडीएक्स, या देशातल्या 250 मुसलमान किलो समाजावरती संशय घेण्याचं काम शरद पवार गट करतोय. हे मान्य आहे का? मला इथे सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे इथे. केशव हे किती उपाध्यायजी, संतापजनक आहे. जरा गप्प म्हणजे बसा. गप्प बसा, प्रश्न नाही. तुम्ही जर 250 चुकीचं बोलत असाल, या देशातल्या कशासाठी त्यांच्यावर संशय घेताय तुम्ही? ही तुमची भूमिका आहे का शरद पवार गटाची? बोलायचंय. की कशामुळे बरं, मला हे बोलायचंय. काय चाललंय? हा, एक मिनिट. पुलवामामध्ये 250 केजी आरडीएक्स कसं आलं, कधी झालं? कुठून कळलं आलं, कसं? आणि हे अजूनपर्यंत आपल्याला समजलं नाही. मोदी साहेब जेव्हा देशाचे पंतप्रधान नव्हते तेव्हा आज त्यांची भाषणं व्हायरल होत आहेत की अतिरेकी हल्ले होतात या देशावर, तेव्हा देशाचे पंतप्रधान काय करतायत? मग आज 11 वर्ष तुम्ही पंतप्रधान पदावरती आहात, तर मला असं वाटतं आतापर्यंत हे अतिरेकी अड्डे संपले पाहिजे होते. आतापर्यंत लोकांना सुरक्षित वाटायला पाहिजे होतं. आम्ही अतिरेक्यांचं समर्थन करत नाहीये की 11 वर्षामध्ये एवढे अतिरेकी वाढले कसे, ते अड्डे अजून उद्ध्वस्त झाले कसे नाही, अतिरेकी वाढले नाहीत, आता तुम्हाला कसे मागे- ठीक नाही. आहे. तुषार आणि तुषार चायना- दामगोडेंना मला या चायना चर्चेत सुद्धा- आणायचं आहे. एक आणि मिनिट. नंतर चायना मी शेख सुद्धा सुभान अली चीन यांना सुद्धा करतोय. आणणार आहे. एक मिनिट, एक काय मिनिट, करत एक मिनिट. नाहीये. आता मला आकडेवारी दिलीच पाहिजे ना, फार आकडेवारी हा. चीन असे सुद्धा- असे चीन मला सुद्धा नाईलाज आहे, मी करतोय. करणार नव्हतो. हा. नाईलाज आहे. मी येतो तुमच्याकडे. मी आता आकडे नाही, करा असं- तोपर्यंत. तुषार दामगोडे. कसं आहे की मला म्हणून उभा आता काढावं लागतं. ताईने विचारलं अतिरेकी हल्ले वाढले कसे. हा. ताई जर आकडेवारी निशी काढायचं असेल ना, तर RDX 2001 कुठून पासूनची आलं? आकडेवारी मी 250 सोबत किलो. घेऊन आलोय, आणि ज्यामध्ये पुलवामाचं- काँग्रेस राष्ट्रवादी केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना झालेले हल्ले आणि त्यात गेलेली बळींची संख्या ही खूप मोठी आहे. ठीक आहे. त्यामुळे तुषार मला त्या तुषार बळींचं- तुषार दामगोडेनं मला विचारू द्या. 43 जवान मारले गेले होते. हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटला गेला आणि त्यामुळे हे सगळं घडतंय. एक प्रकारचे धार्मिक विद्वेषाचं राजकारण केलं गेलं, त्याची ही परिणिती आहे असं ते दर्शवतायत, सुचवतायत. सत्य आहे काय? आपल्याला कोण काय करतंय हे आज मी एक हिंदुत्ववादी म्हणून बघतोय. तर कुठल्याही राजकीय पक्षाची महत्वाकांक्षा ही सत्ता मिळवणे असते, आणि मग त्या अशा घटनांचा वापर स्वतःला राजकीय सत्ता मिळवताना कसा करता येईल यासाठी ते करत असतात. हे आमच्यासाठी एक हिंदुत्ववादी म्हणून खूप दुःखद आहे. 2, स्वतःला काहीतरी राजकीय, आर्थिक किंवा तत्सम प्रकारचा लाभ मिळावा म्हणून कुठले तरी विचारवंत, तथाकथित गांधीवादी, स्वतःला काहीतरी म्हणवणारे पुरोगामी हे देखील या हल्लेखोरांना वेगवेगळ्या दिशांकडे बोट दाखवून संरक्षण देत आहेत. हे देखील एक हिंदू म्हणून माझ्यासाठी खूप दुःखद आहे. आमच्या सरकारकडनं एक हिंदुत्ववादी म्हणून काय अपेक्षा आहे, तर या देशाची जेव्हा घटना आम्ही स्वीकारली तेव्हा आमच्या हातातली शस्त्र आम्ही ठेवली आणि शस्त्र चालवण्याचा पूर्ण अधिकार हा सरकारला दिला. त्यामुळे या देशातल्या बहुसंख्य हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे सरकारची आहे. त्यासाठी तुम्ही AK-47 वापरा, नाही तर तुमच्याकडे असलेले ते अणुबॉम्ब वापरा. कारण या देशामध्ये जर हिंदू सुरक्षित नसतील तर हा देश सुरक्षित नसणार नाही. 3, हिंदू
हिंदूंनी काय केलं पाहिजे हे मी हिंदूंना सांगतोय. आज आपल्याला आर्थिक, शैक्षणिक आणि सर्व प्रकारची प्रगती करण्याचा अधिकार आहे, परंतु ते करत असताना जगामध्ये काय घडतंय याबाबत मात्र तुम्ही अनभिज्ञ राहू नका. हे अल कायदा, अल बद्र, लष्कर तय्यबा, जमियत उल मुजाहिदीन या संघटना कुठल्या विचारसरणीवर आधारित आहे याचा अभ्यास करा. 2, आपल्या जीवित, वित्त आणि धर्माच्या रक्षणासाठी पोलीस, सरकार आणि न्यायालय यांच्यावर अवलंबून राहू नका. कारण करोडो रुपये लाच खाणाऱ्या आपल्या सहकार्याला संरक्षण देणारे न्यायाधीश आणि दंगलखोर जमावाकडून मार खाणारे पोलीस आम्ही नुकतेच बघितलेले आहेत. 3, या देशाची अखंडता, संविधान आणि याच्या पूर्ण रक्षणाची जबाबदारी हिंदूंचीच आहे. या भ्रमातून बाहेर या. जग आपल्याला काय म्हणन या भ्रमातून देखील बाहेर या. कारण या अल्पसंख्याकांचा लाड करताना ते अल्पसंख्याक असतात, परंतु या देशावर हक्क सांगताना मात्र त्यांना बरोबरीचा वाटा पाहिजे. तर आता त्यांना विशेष अधिकार हे मिळणार नाहीत हे सरकारला ठासून सांगा. अन्यथा जोपर्यंत हिंदूंना विशेष अधिकार मिळत नाही तोपर्यंत एक सर्व प्रकारची लढाई या सरकार विरुद्ध छेडा हे मी या निमित्ताने हिंदूंना सांगू इच्छितो. बर, पण तुमचं असं म्हणणं आहे या सगळ्याला सरकार जबाबदार आहे? आज जे जीव गेले त्याची जबाबदारी सरकारची नाही? हे फक्त सरकारची जबाबदारी नाहीये, तर ते तिथं असलेल्या या अतिरेक्यांना पोचणाऱ्या इस्लामी विचारसरणीची देखील जबाबदारी आहे. आणि मी त्याबद्दल निषेध करणार नाही, कारण निषेध हा षंडांनी करायचा असतो आणि बदला हा सबलांनी घ्यायचा असतो. शेख सुभान अलीजी, मला तुम्हाला या चर्चेत आणायचं आहे. जी घटना काश्मीरमध्ये घडली त्या घटनेच्या नंतर संपूर्ण जगभरात संताप आहे, देशभरात आक्रोश आहे. या सगळ्याच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत. एक, जे आजपर्यंत आपण ऐकलो, दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो, आज ते वाक्य इथं खोटं ठरलं गेलं का? तुमचं काय विश्लेषण आहे? विलासजी, सर्वप्रथम पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झालेला आहे तो अधर्मी दहशतवाद्यांनी धर्म विचारून मानव धर्माची केलेली हत्या आहे. याचा मी अतिशय कठोर शब्दामध्ये निषेध करतो. आणि ज्या भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करतो. आणि सय्यद आदिल हुसेन या काश्मीरी नागरिकांचा, ज्यांनी आपल्या एका हिंदू पर्यटक गटाच्या संरक्षणासाठी आतंकवाद्याचं शस्त्र पकडताना स्वतःचं बलिदान दिलं आणि हे खरं भारतीय असल्याचं त्यांनी स्वतःला सिद्ध केलं, हे याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल ही श्रद्धांजली अर्पित करतो. विशेष करून सय्यद आदिल हुसेन हा मुस्लिम असल्यामुळं चर्चेत त्याचं नाव घेण्यात आलं नाही आणि धर्माचं नाव घेऊन जे लोक मारत होते याचा हेतू हा स्पष्ट होता की मारताना हे ध्रुवीकरणाचा फायदा पाकिस्तान मधल्या पॉलिटिकल पक्षाला किंवा भारतीय पॉलिटिकल पक्षाला कुठेतरी होणार होता. आपण सुरुवातीला एक प्रश्न केलेला आहे, मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? आतंकवादी पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस करून सहज ऍक्सेस मिळवतात आणि भारतीयांची हत्या करतात आणि निघून जात असतील तर मला सांगा, पुलवामा हल्ल्यानंतर आणि हा पहलगामा हल्ल्यामध्ये आम्हाला काय फरक दिसतोय की पुलवामा हल्ला होणार आहे याची गुप्तचर विभागाला कल्पना होती आणि पहलगामा हल्ला होणार आहे याची कल्पना सुद्धा नव्हती. आता प्रश्न हाच उद्भवतो की भारतीयांना खूप दुःख झालेलं आहे की सहज पाकिस्तानचे आतंकवादी येतात आणि भारतीयांची हत्या करून जर जात असतील तर किती दिवस आपण हा निषेध व्यक्त करायचा आणि किती दिवस लोकांचे हे बळी जाऊ द्यायचे, याला कधीतरी थांबवायला हवं. ही प्राथमिक जबाबदारी कोणाची आहे? गृह मंत्रालय, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी त्या संबंधित पुलवामा हल्ल्यानंतर काय उपाययोजना केलेल्या होत्या? पर्यटकांच्या जेव्हा मी मुलाखती पाहत होतो तर मला अंगावर काटा येत होता की त्यांना तिथं पोहोचण्यासाठी अनेक पोस्ट लागले, चेक पोस्ट लागल्या, पोलीस चौक्या लागल्या, परंतु त्यांच्या सुरक्षेसाठी पर्यटक केंद्र असलेल्या या ठिकाणी एकही सुरक्षा कर्मी सुरक्षेसाठी नव्हता. हे विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी विचारतो
मी केंद्र विचारतो. सरकारनं या पर्यटकांना कोणाच्या भरोश्यावरती तर सोडलं ठीक आहे, होतं? मी विचारतो. कोण सुरक्षा मी विचारतो. खरं तर करणार होतं? सुरुवातीलाच मी त्याच्याबद्दल विचारलंय, पण पुन्हा विचारतो. मी पुन्हा विचारतो. पक्षाबद्दल बोलायचं नाहीये. भारतीयांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे? ठीक आहे, मी विचारतो. गुप्तचर सुभानालीजी, विभागाचा अपयश मी नाही विचारतो. आहे. विनोदजी, राजाचा पोपट मेलेला आहे, पण हा. तो मेलाय हे सांगणार कोण? हे अशी अवस्था झालेली आहे. बर. 26 आकाराचा हल्ला असेल हा. किंवा 9 आकाराचा असेल, हम्म. या इस्लामी दहशतवादाच्या पूर्ण जगभरात पाऊल खुणा आहेत. आणि मग तिथं ते मी म्हटल्याप्रमाणे सर्व दिशेला बोर्ड दाखवायचं, पण कधी मूळ विचारसरणीचा बोर्ड दाखवायचं नाही. दहशतवादी एकाच वंशाचे आहेत. सनातनी दहशतवादी, इस्लामिक दहशतवादी एकाच वंशाचे आहे. अफजल गुरु सगळं हा जग तुम्हाला वंशानं ओळखतं. ब्राह्मण. सगळं अफजल जग गुरु तुम्हाला वंशानं ओळखतं. ब्राह्मण. सुभान अली, मी काय तुषार म्हणालो? दामोदरेला विमानतळावर नागडा केला जात मी काय नाही. म्हणालो? अफजल गुरु तुषार वंशानं ब्राह्मण दामोदरेला होता. विमानतळावरती नागडा केला जात नाही. सगळं मी जग काय ओळखतं म्हणालो काय तुम्हाला? कोण एकाच दहशतवादी आहे. वंशाचे आहेत. ठीक आहे, ठीक आहे. मी दोघांना थांबवतोय. मला यावर मूलभूत चर्चा करू प्रश्नाचं शकतो उत्तर मी. हवंय. सुरक्षा यंत्रणांच्या सुरक्षेची संदर्भातला मुद्दा आहे, जबाबदारी तो मी आधी सत्ताधाऱ्यांना विचारतो. नंतर मला या सगळ्याचा जो परिणाम काश्मीरमधल्या तिथल्या व्यवसायावर, तिथल्या पर्यटनावर झालाय त्याच्याबद्दल विचारायचंय. केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेडचे आपले हिमांशू पाटील आपल्या सोबत आहेत. पण केशवजी, जर प्रत्येक 500 मीटरवरती सुरक्षा यंत्रणा तिथं असताना, आज एवढे हजारो लोक एकत्र असताना त्यांच्या सुरक्षेसाठी कुणीच असू नये, हे काय आहे? आणि हे हलगर्जीपणा नाही का? नाही, असं आहे की हे सगळ्या गोष्टी सगळ्या तपासात पुढे येतील. पण असं आहे की केंद्र सरकार ही जबाबदारी घेतं, गेल्या 10 वर्षामध्ये ती ठोसपणे घेतं, ठामपणे घेतं. आणि म्हणून मला पुन्हा न्यायालयाने शेवटी आकडेवारी सांगतो, म्हणजे ऑथेंटिक आकडेवारी 2005 ते 2014 या 10 वर्षामध्ये ज्यावेळी केंद्रामध्ये काँग्रेसचं, ज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक होती, हे सरकार होतं, त्यावेळची ऑथेंटिक आकडेवारी अशी आहे की त्यावेळी सामान्य नागरिक साधारणतः 3,500 आणि सैनिकांचं 1,500 असे 5,000पेक्षा अधिक नागरिक हे ह्याच्यामध्ये दहशतवादी केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत, ही आकडेवारी आहे. आत्ता गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्याबद्दलची आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये सामान्य म्हणजे एक नागरिक मरणं हे सुद्धा अत्यंत दुर्दैवी. मी कुठेही समर्थन करत नाही. मी फक्त माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. मी फक्त फरक दाखवून येतोय की ज्या पद्धतीने केंद्रातल्या सरकारने अधिक कठोर पावलं उचलली दहशतवादाविरोधामध्ये, दहशतवादामध्ये यावर्षी काश्मीरमध्ये 2.5 कोटी लोक पर्यटनाला गेली म्हणजे आतापर्यंत सगळ्याच्यामध्ये. ती दरवर्षी 17 पासूनचा आकडा वाढत चाललाय. 1 कोटी 1 कोटी 20 लाख, 1 कोटी 50 लाख असं करत करत आता 2.5 कोटी. संपलं ना सगळं? एक मिनिट सगळं संपलं ना? माझ्यावर ते सांगायचा प्रयत्न करतोय. हा विश्वास, ही शांतता निर्माण करण्यामध्ये याच्यामध्ये केंद्र सरकारची कठोर पावलं होती. आणि त्याच्यामुळे हे आज चित्र निर्माण झालं की 2.5 कोटी लोक देशातली काश्मीरमध्ये पर्यटनाला गेली, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही जी आकडेवारी मृत्युमुखी झाली ती कमी आकडेवारी, ती 300 350 साधारणतः आणि 1,400 सामान्य नागरिक अशी ती आकडेवारी आहे. त्यात मला जायचं नाहीये. पण एक विश्वास आणि जबाबदारी केंद्र सरकारची. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, मी विचारलं. त्यामुळे याचं उत्तर सुद्धा मागे जे 2 हल्ले झाले त्याची उत्तरं सर्जिकल स्ट्राईकने दिली, दुसरं एअर स्ट्राईक केला आपण, याचं उत्तर सुद्धा दिलं जाईल. पण ते कधी उत्तर देईल आम्हाला वेळ टाईम कळवा. शेवटी राजकारण हे वेगळं असतं, अशा पद्धतीने कसं घ्यायचं तेही कळेल. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण या भ्रमात राहू नये की ह्याचं उत्तर मिळणार नाही. या सगळ्याला उत्तर मिळेल. आज आपण दुःखी आहोत, आज आपण भारतीय आहोत, या सगळ्याच्यामध्ये उगाच काहीतरी. आणि मला दुर्दैवाने वाड्रा असतील किंवा शरद पवार गट असेल, या पद्धतीने मुस्लिम समाज याला, म्हणून मुस्लिम समाज अशा प्रकारे अतिरेकांना मदत करतोय, ही भूमिका मांडतात, हे दुर्दैवी. तुम्ही राजकारण करू नका, ही राजकारण करण्याची वेळ नाही. तुम्ही आणली वेळ, मी नव्हतंच करत. मी जर आकडेवारी सांगायला तयार नव्हतो, पण शरद पवार गटाला मुसलमान समाज म्हणून अतिरेकांना मदत करतोय असं स्टेटमेंट शरद पवार गट करतोय. त्यामुळे तुम्ही वेळ आणली, मी नाही आणली वेळ. बरोबर आहे. कटेंगे असं आहे की ही क्षण कटेंगे नाही. ठीक आहे, मला एका मूलभूत प्रश्नाकडे सगळ्या ही चर्चा न्यायची, एका मूलभूत प्रश्नावर चर्चा न्यायची आहे. 1 मिनिट कटेंगे नाही, 1 मिनिट बटेंगे तो कटेंगे हे योग्यच आहे. आज वेळ एकत्र राहण्याची आहे. आज तुम्ही ही वेळ आणताय वेगवेगळ्या राजकारण करून. ठीक आहे. हिमांशू पाटीलजी, ताई मी येतो तुमच्याकडे. हिमांशू पाटीलजी, ज्या प्रकारचा हा नरसंहार त्या दहशतवाद्यांनी घातलेला आहे, त्यानंतर तुम्ही गेली अनेक वर्ष खरं तर या सगळ्या पर्यटकांना काश्मीरपर्यंत नेण्याचं काम केलं. जगाच्या कानाकोपऱ्यात काश्मीर खुलं झालं, स्वर्गाचं दार खुलं झालं. कालच्या या घटनेच्या नंतर पर्यटनावरती
किती मोठा परिणाम झालेला, काश्मीरचं किती मोठं नुकसान यातून होणार आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, नक्कीच हा जो हल्ला झालेला आहे हा खरं तर अशा प्रकारचा पहिला हल्ला आहे. म्हणजे 1990 पासून छोटे मोठे हल्ले हे झालेले आहेत. परंतु फक्त टुरिस्टना निवडून आणि त्यांच्यावरती हल्ला करणं हा अतिशय गंभीर असा हल्ला होता. जर आपण जर बघायला गेलो की बाबा हा क्षणिक असेल असं मला वाटतं. कारण गेल्या काही वर्षामध्ये ज्या प्रकारे पर्यटन व्यवसाय वाढलेला आहे, तिकडच्या लोकांना म्हणजे जे लोकल लोक आहेत, समजा घोडेवाले असतील, शिकारावाले असतील, हॉटेलियर्स असतील, त्यांनी पर्यटन वाढल्यामुळे मिळणारे जे फायदे आहेत ते अनुभवलेले आहेत आणि त्यांचीही मानसिकता आता बदललेली आहे. त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. आणि मला असं वाटतं की जर ह्याचं उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल तर गव्हर्नमेंट त्यांच्या लेवलवरती कार्य करेलच. परंतु पर्यटनातनं त्यांचा जो काही हेतू आहे की अशा प्रकारे घाबरवून लोकांनी जायला पाहिजे नाही किंवा अशा प्रकारची जर तिकडची व्यवस्था ठप्प करण्याची असेल तर मला असं वाटतं की हे काश्मीर सारख्या ठिकाणी तरी हे शक्य होणार नाही आहे. डेफिनेटली आत्ताचं वातावरण किंवा ही झालेली घटना ही खूप भयावह आहे. त्यामुळे काही कॅन्सलेशन्स ही नक्कीच येणार आहेत. लोक जायला घाबरतील किंवा त्यांचे प्लॅन्स जे आहेत ते पोस्टपोन करतील. परंतु मला असं वाटत नाही की पर्यटक हे काश्मीरकडे जाणार नाही आहेत. मला असं वाटतं हळूहळू जर परिस्थिती निवडली तर पर्यटन हे पुन्हा सुरू होईल आणि मला असं वाटतं की हेच ह्याच्यामधनं ह्या ज्या काही शक्ती भारताविरोधात काम करतायत त्यांना एक प्रकारचं उत्तर असेल असं मला वाटतं. बर, सुभानालीजी, खरं तर ज्या प्रकारे पहिल्यांदाच इतिहासात असं घडलं की धार्मिक ओळख एखाद्याची करून घेऊन त्याच्यावरती त्याला गोळ्या घालण्यात आल्या, हे काय आहे? कुठला धर्म तर असं सांगत नाहीये. हा कुठला जिहाद आहे? मग सय्यद सुद्धा मारला जातो जो त्याच्या आड येत असेल, हे काय आहे? विलासजी, पहिल्यांदा यांनी धर्म विचारून नागरिकांची जी हत्या केली यांचा हेतू स्पष्ट आहे की त्यांना भारतामध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण पाहिजे, या हेतून त्यांनी ही हत्या केलेली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. दुसरी गोष्ट, जर त्यांना मुस्लिमांना मारायचं नसेल तर मग सय्यद आदिल हुसेन याला समज घालून किंवा जीवे मारलं नसतं. पण त्यांच्या मोटोमध्ये उद्देशामध्ये जो आडव येतो त्याला त्यांनी संपून टाकलेला. त्यांनी हिंदू पाहिला नाही, मुस्लिम पाहिलेला नाही. प्रश्न काय आहे? प्रश्न हा आहे की जर तुम्ही धार्मिक, जसं आमचे तुषार बानगुडे साहेब म्हणतात की ते इस्लामिक जिहाद आहे. बानगुडे साहेब, जेव्हा आपण धर्मावर बोलतो ना तर आपल्याला संदर्भ द्यावे लागतील शास्त्राचे. कुराणमध्ये ज्यानं एका मानवाची हत्या केली त्यानं सर्व मानवजातीची हत्या केली असं कुराण म्हणतो. आता विनाकारण याला धर्माशी जोडणं हे चुकीचं आहे. आता प्रदीप कुरुलकर हे जे आपल्या पुण्याचे होते ते जातीनं ब्राह्मण होते. त्याने एका मुलीच्या प्रेमापोटी जर ISI ला मदत केली होती तर आपण त्याला असं म्हणू शकत नाही की धर्मानं त्याला ही शिकवण दिलेली आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. याचा फायदा आतंकवाद्याला होतो. हिंदू मुस्लिम आपण त्याचा ध्रुवीकरणाचा हेतू साध्य करतो. आज परिस्थिती काय आहे? माझा एक छोटासा प्रश्न आहे भारतीय म्हणून की आता हिमांशु साहेबांनी सांगितलं की भारतीयांनी तिथं गेलं पाहिजे, निश्चित गेलं पाहिजे. मला सांगा त्याची सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? ही प्राथमिक जबाबदारी कोणाची होती? पुलवामा नंतर आपण काय तिथे प्रयत्न केलेले आहेत? मला सांगा की तेथील नागरिक सांगत आहेत की आमच्या सुरक्षेसाठी इथं कोणीही नव्हता. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणात जेथे नागरिक जमा होतात पर्यटनासाठी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपण कोणावर सोडलेली आहे? आणि जे आपण म्हणतो की आजपर्यंत हे नाही कळलं आपल्याला की पुलवामामध्ये 300 किलो RDX कुठून आलं, कसं आलं आणि ते आतंकवाद्यांना सुरक्षित त्या स्थळी कोण पोहोचवलं? एअरलिफ्ट करायचा जे त्यांनी प्रस्ताव दिला होता त्याला का नाकारण्यात आलेलं आहे? मी त्याच्यावर का जात नाही? कारण पुलवामामध्ये याच्यामध्ये बरचसं साम्य आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे की पुलवामामध्ये कल्पना होती आतंकवादी हमला होणार आहे, पण या पहलगाम मध्ये आम्हाला कल्पना नव्हती हल्ला होणार आहे. गुप्तचर विभाग काय करत होता? ही गुप्तचर विभागाचं हे अपयश आहे. केशवजी, खरंच इतका मोठा दहशतवादी हल्ला होणार आहे, तिथं आंतरराष्ट्रीय पर्यटक सुद्धा आहे देशातले. भरकटण्याचं काम ठीक आहे, मी उत्तर घेतो. मूळ मुद्द्यावरनं भरकटण्याचं काम शेख आणि बाकी सगळे करतायत. मी सुरुवातीला हे सांगितलं की या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपासत येणार आहेत. छोटासा प्रश्न ऐकून घ्या ना,
थांबा, काय थांबा, पद्धत उत्तर आहे? घेतो. काय हा. बोलायचं असं आहे. आपलं? त्यामुळे पुलवामापासून सगळ्या गोष्टी लोकसभेपासून अनेक ठिकाणी त्याची चर्चा झाली, त्या गोष्टी स्पष्ट झाल्या, लोक कोर्टात गेली होती. एक कुणीतरी स्टेटमेंट करतं, ते स्टेटमेंट खरंच मानून आपण नाचत बसायचं, ही कुठली भूमिका आहे मला कळत नाही. त्या एअरलिफ्ट करायचं वगैरे कुठला कोणी सांगितलं, कोणी त्याला देवेंद्र सिंह आगाना पिछा, तेव्हाचा पण DSP काहीतरी होता त्यावरती चर्चा पुलवामाचा. करत बसायची, ही कुठली पद्धत आहे? केशव मूळ विषय असा आहे की या उपाध्याय देशामध्ये देवेंद्र सिंह मुसलमान DSP समाजाला असं आहे की DSP मुळामध्ये होता एक मिनिट पुलवामाचा. त्याच्या घरात एक मिनिट आता ऐकून घ्या ना, एक ही मिनिट, कुठली एक पद्धत आहे चर्चेमध्ये हा. बडबड करायची? थोडा काहीतरी लॉजिक मांडा, काहीतरी बुद्धी चालवा, लॉजिक ऐकून घ्या सांगतो, दुसऱ्याचं. तुम्ही विषय हा, बदलू बोला नका. बोला बोला. असं आहे की मुळामध्ये या सगळ्याची चर्चा अनेक वेळा झाली आहे की कशा पद्धतीने पुलवामाबद्दल कोर्टामध्ये चर्चा झाली, लोकसभेत चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये चर्चा होऊन अनेक गोष्टी आणि स्पष्ट झाल्यात. एक कुणीतरी येतो उठतो, तुषारजी. काहीतरी स्टेटमेंट करतो आणि त्याच्या आधारावरती काय स्पष्ट भूमिका झालं? मांडत सांगा बसतो ना. आणि त्याला काय काही आगा स्पष्ट पिछा झालं? नसतो. सांगा. एअरलिफ्ट अमुक आणि तमुक, त्याच्यावरती आपण ते खरं म्हणून बोलत सुटायचं. अशा पद्धतीने चर्चा होऊ सांगा शकत ना, नाही. काय स्पष्ट मुळामध्ये झालं? माझी अपेक्षा ठीक अशी आहे. होती की अशा ठीक आहे. माझा पद्धतीने माझा जर वेळ लोकल वेळ हँडलर- वेळ संपलाय. तुषारजी 93चा तुषारजी बॉम्बस्फोट, तुमची एक मिनिट हा. 93चा बॉम्बस्फोट असो किंवा अन्य काही गोष्टी तिथल्या लोकल हँडलरशिवाय परवानगी झालेला नाही, त्याचा निषेध इथे करतात का? या मुस्लिम समाजात असं जर कोणी दुर्दैवी असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका ते घेत आहेत का? ते घेत नाहीत. मला सांगा 93च्या बॉम्बस्फोटामध्ये सगळ्याचा लोकल निषेध हँडलरशिवाय आहे. झाला का तो? त्याच्यामध्ये शेवटी पोलीस आहे, व्यवस्था आहे, पण इथली लोकल हँडलरचं काय करायचं? अशा पद्धतीची भूमिका काय घ्यायची? त्याची भूमिका होतो तुम्ही स्पष्ट करा. कशा पद्धतीने लोकल हँडलर कशा पद्धतीने काम करतात त्याच्याबद्दल स्लीपर सेल सारखे अनेक विषय आहेत ज्याच्याबद्दल बोलायचं असेल तर खूप बोलता येईल, पण ठीक आहे. ही वेळ नाही. नाही कारण नाही अशा ही पद्धतीने वेळ चर्चा नाही. करा. हा. अगदी बरोबर. आपण आताच्या ह्याच्यावरती बोलू. तुषारजी तुमचं सबमिशन द्या प्लीज. शेख सुभान अलीचे विषय मांडतात, मी त्याच्याबद्दल त्यांचा राग पण करत नाही, त्याच्याबद्दल मला इतिहासात नको आता, मला वाटतं वर्तमानाबद्दल हो. बोलूया. काल जीव गेल्या लोकांचा. हा, हिंदूंना भ्रमित करण्यासाठी फक्त शेख सुभान अली नाही तर हिंदूंमध्ये देखील काही शक्ती कार्यरत असतात. त्याच्यामध्ये ते कधीतरी आम्हाला सांगतात की आपला डीएनए एक आहे, परंतु डीएनए हा फक्त पेशींचा नसतो, तर तो विचारांचा असतो. गाय खाणारा आणि गाय कापणारा यांचा डीएनए एक नसतो. पूर्वेला मानणारा आणि पश्चिमेला मानणारा यांचा डीएनए एक नसतो. त्यामुळं हा जो काही प्रकार ते सांगत वैज्ञानिक असतात, भाषा आहे का? त्याच्यामध्ये आम्ही भ्रमित होणार नाही. दुसरं पाटील साहेबांना मी सांगू हा, आपण इच्छितो, मुद्द्यावर की बोलूया ना, पुढील आपण 2 मुद्द्यावर वर्ष- बोलूया ना. हा. पुढील 2 वर्ष त्यांनी या तुम्ही वेळ देशामध्ये वाचला जेवढे का? तुम्ही तुमची काय अपेक्षा आहे? राजकीय कुटुंब- तुषारजी माझा थेट सवाल आहे, सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? लोकांच्या मनात राग आहे, संताप आहे, लोकांना वाटतं बदला घ्या, सगळ्यांचा मुळावर घाव घाला. सरकारला माझी हीच अपेक्षा आहे की पुढील 2 वर्ष सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहकुटुंब 2 वर्ष काश्मीरमध्ये जावं, राहावं आणि मग इथल्या सामान्य जनतेला सांगावं की आता हा सुरक्षित आहे, तुम्ही इथं जाण्यासाठी तयार राहा. हा, ठीक आहे. विद्याताई, या सगळ्याला आता सामान्य माणूस वैतागलाय, त्याला आपला जीव धोक्यात घालायचा नाहीये, त्याला आता हे थांबलं पाहिजे असं वाटतंय. मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे का आणि काय करायला हवं? शेवटची नाही, कमेंट. मुळावर घाव घालण्याची वेळ कधीच आलेली होती. ज्यावेळेस पुलवामा झालं तेव्हा तिथले जे अतिरेक्यांचे कॅम्प आहे, जिथे ट्रेनिंग दिलं जातं, ते डिस्ट्रॉय करणं आवश्यक होतं, पण ते आपण त्यावेळेस केलेले नाहीये. आणि जे सांगतायत की 1993चे बॉम्बस्फोट, तर बाबरी मस्जिद पाडली नसती तर कधीही मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले नसते, दंगे झाले नसते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. धर्माधर्मामध्ये विष पेरण्याचं काम जे आपण केलेलं आहे ते संपूर्ण देशामध्ये झालेलं आहे. भारत पाकिस्तान जेव्हा वेगळं झालं तेव्हा माझा वेळ संपलाय. नाही, मला बोलू पाहिजे. हा, बोला 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 असं आहे बोला, की तुम्ही या बोला, वेळ देशातल्या संपलाय. हिंदूंना सातत्याने नावं ठेवण्याचं, या देशातल्या हिंदूंमधला सतत दोषी ठेवण्याचं जे काँग्रेस पासून शरद पवार गटाचं जे काम आहे त्याचंच प्रत्यंतर इथे आलं. कुठल्याही घटनेला हिंदूच दोषी आणि या म्हणूनच ठीक आहे, ठीक आहे. माझा वेळ संपलाय. प्रेक्षकांना सुद्धा आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. जेव्हा या सगळ्या अनुषंगानं दहशतवाद्यांच्या मुळावर घाव घालण्याची वेळ आली आहे का हा सवाल आपण विचारला. प्रेक्षकांनी त्याच्याबद्दलचं मत व्यक्त करताना आजपर्यंतचा सगळ्यात मोठा पोल जो पूर्णपणे एका बाजूनं 97% प्रेक्षक आहेत ते सांगतायत की होय, 3% नाही म्हणतायत. पण आज ही जी भावना आहे सामान्य भारतीयांची, ही भावना लक्षात घेऊन दहशतवाद्यांची पाळमुळं खणून काढून त्यांना जन्माची अद्दल घडवली जाईल अशी आशा करूया. यासोबत या बडे मुद्देच्या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.